आत्ताच या ठिकाणी निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगत वंदनीय जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांचे कृपा पात्र शिष्य श्री शंभू पंचदशनाम जुना आखाड्याचे राष्ट्रीय अध्यक्ष परम पूजनीय परम वंदनीय श्री श्री 1008 महामंडलेश्वर परम पूजनीय स्वामी शिवगिरीजी महाराज आणि बाबांसोबत आलेल्या सर्व संत महंतांचं शुभ आगमन मुख्य व्यासपीठावर झालेलं आहे। मी बाबांचं आणि उपस्थित सर्व संत महंतांचं मी उपस्थित सर्व भाविक भक्तांना विनंती करतो, सर्वांनी आपले दोन्ही हात वर करून सर्वांनी दोन्ही हात वर करा बरं। सर्वांनी ज्यांना ज्यांना हात आहे त्यांनी हात वर करा आणि उपस्थित संतांचं परमपूजनीय शिवगिरी बाबांचं जोरदार टाळी वाजवून आपण स्वागत करायचं आहे। आपली टाळी कमी पडते आहे। धन्यवाद धन्यवाद। टाळ्यांच्या गजरामध्ये बाबाजींचं आगमन मुख्य स्टेजवर या ठिकाणी झालेलं आहे। पुढे आपण लगेच कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण कलश पूजनानं कार्यक्रमाला शुभारंभ करूया। निष्काम कर्मयोगी जगद्गुरु बाबाजी प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात ही कलश पूजनाने करायचे आणि आजही आपण कलश पूजनानं कार्यक्रमाला सुरुवात करूया। ज्या समोर कलशवाल्या माता भगिनी आहेत त्यांनी कलश डोक्यावर घेऊन दोन सुवासीन माता भगिनींनी या कलशवाल्या माता भगिनींचं पूजन करायचं आहे। आदि शक्ती आदि माया स्वरूप या माता भगिनींचं पूजन संपन्न होईल। सुंदर अशी कलश घेऊन बाबाजींची सुंदर अशी मिरवणूक आपण सर्व गावकऱ्यांनी आमच्या माता भगिनींनी कलश घेऊन मिरवणुकीची मोठी शोभा वाढवली। अशा सर्व कलशवाल्या माता भगिनींचे आपण जोरदार टाळी वाजवून त्यांचं स्वागत करूया। ज्योति कलश चलगे ज्योति कलश चलगे ज्योति कलश चलगे चलगे ज्योति कलश चलगे इस कलश की अमृत धारा इस कलश की अमृत धारा बरसे ज्योति कलश चलगी ज्योति कलश चलगी ओ ज्योति कलश चलगे ज्योति कलश चलगे। धन्यवाद। कलश पूजन संपन्न झालेलं आहे। कलशवाल्या माता भगिनींचं पूजन संपन्न झाल्याबद्दल जोरदार टाळी वाजवून आपण त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करूया। कलश पूजनानंतर पुढे आपण परम वंदनीय निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन बाबांच्या पालखी पूजनाकडे आपण या ठिकाणी जाणार आहोत। बाबाजींच्या पालखीचं आगमन आपल्या रांजणगावमध्ये आज दुपारी झालेलं आहे आणि बाबाजींच्या पालखी पूजनाकडे संपूर्ण रांजणगाव पोळ ग्रामस्थांच्या वतीनं बाबाजींच्या पालखी पूजनासाठी मी विनंती करणार आहे की पालखीत बसलेल्या जगद्गुरु जनार्दन बाबांनी श्री क्षेत्र अंदरसूल तालुका येवला जिल्हा नाशिक या ठिकाणी 16 वर्ष खडतर अशी तपश्चर्या केली। दररोज एक वाटीभर दूध आणि एक लवंग घेऊन 16 वर्षाची खडतर तप साधना पालखीत बसलेल्या जगद्गुरु जनार्दन बाबांनी केली। जगाच्या कल्याणासाठी केली। जगाचा उद्धार झाला पाहिजे, जगाच्या कल्याणासाठी बाबाजींनी 16 वर्षाची मोठी तप साधना केली। तप साधना पूर्ण करून भगवान सांब सदाशिवाला महादेवाला बाबाजींनी प्रसन्न करून घेतलं। आंधळ्याला दृष्टी दिली, पांगड्याला पाय दिले, मुक्यांना बोलायला लावलं। ज्या महिलांना पुत्र संतती नव्हती, ज्या वांज महिला होत्या त्यांना पुत्र प्राप्ती बाबाजींच्या कृपा प्रसादाने झालेली आहे। असा महिमा पालखीत बसलेल्या जगद्गुरु बाबाजींचा आहे आणि मी पालखी पूजनासाठी संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीनं
मी आदरणीय रमेश काका कुऱ्हाडे आणि आदरणीय बदामराव पाटील दरेकर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन परमपूजनीय बाबाजींच्या पालखीचं पूजन या ठिकाणी करायचं आहे. जनार्दन स्वामींचं गुरु पूजन करायचं, पूजन करायचं, गुरुच्या नामात रंगायचं, पूजन करायचं, गुरुच्या नामात रंगायचं, पूजन करायचं, गुरुच्या नामात रंगायचं, पूजन करायचं, गुरुच्या नामात रंगायचं. सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. बाबाजींच्या पालखीचं पूजन संपन्न होत आहे. गुरुचे पूजन चला करूया थाटात, पूजन चला करूया थाटात, गुरुचा संदेश पोहोचवू साऱ्या विश्वात. धन्यवाद. बाबाजींच्या पालखीचं पूजन संपन्न झालेलं आहे. पालखीचं पूजन संपन्न झाल्याबद्दल एकदा सर्वांनी हात वर करून कमीत कमी 1 मिनिट जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत करायचं आहे. ज्याही गावामध्ये बाबाजींच्या पालखीचं आगमन होत असतं त्या गावाचं दुःख दारिद्र्य नष्ट होत असतं आणि आज आपल्या गावामध्ये बाबाजींच्या पालखीचं आगमन झालेलं आहे. बाबाजींच्या पालखीचं पूजन संपन्न झालेलं आहे. यानंतर पालखी पूजनानंतर संत पूजनाकडे आपण या ठिकाणी जाणार आहोत. की ज्यांच्या सुमधुर वाणीमधून आपण 5 दिवस शिव महापुराण कथा आपण श्रवण करणार आहोत. जुना पंचदशनाम जुना आखाड्याचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी बाबांचं पूजन या ठिकाणी होणार आहे. समस्त गावकऱ्यांच्या वतीनं बाबांचं पूजन या ठिकाणी संपन्न होईल. चला भक्तांनो, उठा लवकरी, हातात घेऊन पंचारती, माझ्या गुरुचे रूप मी आठवते, मन मंदिरी टाळी 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 हा सर्वांनी वर हात करायचे, वर हात करून राहायचं. मन मंदिरी मंदिरी मंदिरी, शिव मंदिरी मंदिरी मंदिरी, प्रभू मंदिरी मंदिरी मंदिरी, मन मंदिरी मंदिरी, मन मंदिरी गुरुला पूजिते, मन मंदिरी गुरुला पूजिते, मंदिरी गुरुला पूजिते, मन मंदिरी गुरुला पूजिते, मन मंदिरी गुरुला पूजिते, मन मंदिरी गुरुला पूजिते, गुरुला पूजिते, मन मंदिरी गुरुला पूजिते. सर्वांनी वर हात करून स्वागत करायचं. बाबाजींचं पूजन संपन्न झालेलं आहे. हातात घेऊन पुष्पांच्या माळा, पुष्पांच्या माळा, पुष्पांच्या माळा, गोवाळू स्वामी जनार्दन भोळा. धन्यवाद. समस्त गावकऱ्यांच्या वतीनं श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज राष्ट्रीय अध्यक्ष श्री शंभू पंचदशनाम जुनाखड्याचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबांचं पूजन संपन्न झालेलं आहे. बाबांचं पूजन संपन्न झाल्याबद्दल एकदा पुन्हा सर्वांनी हात वर करून जोरदार टाळी वाजवून आपण स्वागत करूया. यानंतर संत पूजन या ठिकाणी संपन्न होईल. बाबांसोबत आलेले सर्व संत महंत सर्वांचं पूजन या ठिकाणी संपन्न होईल. आलेल्या सर्व संतांमध्ये श्री परमपूजनीय वाल्मिक गिरीजी महाराज, तसेच श्री
दत्तधाम आश्रम बाबाजींच्या जन्मभूमीवरून जे आलेले आहेत परमपूजनीय महंत विमलगिरीजी महाराज, तसेच परमपूजनीय महेशगिरीजी महाराज, रविगिरीजी महाराज, या सर्व संत महंतांचं पूजन समस्त गावकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी संपन्न होईल। सर्व संतांनी पूजनाचा स्वीकार या ठिकाणी करायचा आहे। गावकऱ्यांच्या वतीनं संत पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे। संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, अपना परिके नाही येते, अपना परखे नाही येते, साधू थोर दादा, साधू थोर दादा। संत पूजन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे। बाबांसोबत नेहमी बाबांसोबत सावलीसारखे उभे राहणारे सोबदार आणि यांचे पूजन गावकऱ्यांच्या वतीने संपन्न होईल। तसेच भजन सेवाचे जे लाईव्ह टेलिकास्ट या ठिकाणी करत आहे, आपल्या गावाची कथा संपूर्ण भारतभर बघायला ज्यांच्यामुळे मिळते आहे, असे भजन सेवाचे शिवाजी भाऊ विस्पुते यांचंही पूजन या ठिकाणी गावकऱ्यांच्या वतीने संपन्न होईल। आणि बाबाजींसोबत असणारे सर्व कलावंत की ज्यांच्यामुळे कथेला रंगत येत आहे, हरिभक्तपरायण दत्ता महाराज वैद्य, हरिभक्तपरायण आमचे ईश्वर महाराज, आमचे गोपाल महाराज, आमचे दीपक महाराज, आमचे चंद्रकांत भाऊ गायकवाड, रवींद्रजी खामकर, या सर्व कलावंतांचे पूजन समस्त गावकऱ्यांच्या वतीनं संपन्न होईल। आलेल्या सर्व संत महंतांचे आमच्या समस्त गावकऱ्यांच्या वतीनं एकदा जोरदार टाळी वाजवून त्यांचं स्वागत या ठिकाणी करूया। आणि बाहेरगावून आलेल्या सर्व अतिथी मान्यवरांचे आपल्या समस्त रांजणगावकरांच्या वतीनं जे बाहेरगावून आलेले आहेत त्या सर्व अतिथी मान्यवरांचं, लासूर, आप्पेगाव, पोटोळ, फतुलावाद या सर्व पंचक्रोशीतील आलेल्या भाविक भक्तांचं समस्त रांजणगाव पोळकरांच्या वतीनं जोरदार टाळी वाजवून आपण त्यांचं स्वागत या ठिकाणी करूया। जनार्दन पाहिले या सर्वांनीवर आतून स्वागत करायचं आहे। विमलगिरीजी महाराज यांच्या सोबत आलेले जे अतिथी मान्यवर आहेत त्यांनी कृपया समोर यायचं आहे। आणि हडस पिंपळगाव बाबांच्या जन्मभूमीवरून काही भाविक भक्त आलेले आहेत। आमचे निगोटे भाऊ, गादरे भाऊ यांचे पूजन या ठिकाणी संपन्न होईल। समस्त गावकऱ्यांच्या वतीनं त्यांचे पूजन या ठिकाणी संपन्न होईल। गादरे भाऊ समोर या, समोर या गादरे भाऊ या। स्वामी नेत्र सुभावने बाबासाहेब भगवान भाऊ मना समाधान ज्यांनी बाबाजी नर्मदा मातेची परिक्रमा ज्यांनी पायी पायी केलेली आहे, तसेच भारतातील जे 12 ज्योतिर्लिंग आहे आणि 4 धाम आहे ते सुद्धा त्यांनी पायी पायी केलेले आहे। त्यांचं पूजन बाबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी करूया। मी बाबांना विनंती करतो की त्यांना आपण शुभाशीर्वाद द्यायचा आहे। ज्यांनी पायी पायी सर्व यात्रा केलेली आहे, बाबांच्या वतीनं भगवान भाऊ चव्हाण यांचे पूजन संपन्न होत आहे। नर्मदा मैया गाये जा बासे लगन लगाए। धन्यवाद। सर्व पूजन सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे। ज्यांच्याकडे
बाबाजींच्या संत सेवेची सेवा आहे संदीप भाऊ कुराडे त्यांचं मी समस्त गावकऱ्यांच्या वतीने स्वागत करतो. आपले नवनाथ भाऊंकडे काही आपल्या कलावंतांची सेवा आहे त्यांनाही धन्यवाद देतो. आणि यानंतर लगेच बाबाजींच्या अमृत वचनाकडे शिव महापुराण कथेला आपण या ठिकाणी बाबांना मी विनंती करतो की आपण प्रारंभ करावा. जय बाबा. गुरु महाराज 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 गुरु जय गुरु महाराज गुरु जय जय परम सद्गुरु गुरु महाराज गुरु महाराज गुरु महाराज गुरु महाराज राष्ट्र जनार्दन स्वामी गुरु जय जय महाराज गुरु जय जय परम सद्गुरु जय जय महाराज गुरु जय जय परम सद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिलक्षम् एकं नित्यविमलमचलं सर्वदि साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटिजळानि कारुण्य सिंधु भवदुःखहरि तुझवीन शंभो मज कोण कार्य. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वादात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं
शरणं प्रपद्ये नमः पार्वतीपते हर हर महादेव गोपाल श्री गुरुदेवा सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज नर्मदेश्वर भगवान त्र्यंबकेश्वर महाराज संतन के धर्म के हनुमान की श्यामल राम छत्रपति शिवाजी महाराज की जय 2 मिनिटं सर्वांनी भजन करूया हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे 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 काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन बोला सद्गुरु स्वामी जनार्दन जनार्दन जय जनार्दन सद्गुरु स्वामी 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 जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन जनार्दन जय जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन सर्वांनी 2 हात वरती करायचे 2 मिनिटं देवासाठी आपल्या शिवमहापुराण कथेमध्ये जागेवर उभं राहायचं फक्त आणि जागेवर पावले घ्यायचे सर्वांनी आनंद राम कृष्ण हरे तारी गोड वाजवायचे जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरे हरे बोला हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे आनंद घ्यायचा राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम जनार्दनाय बोलो ओम जनार्दनाय ओम नमः
शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम जनार्दनाय बोले ओम नमः शिवाय भोले के भक्त बोले ओम नमः शिवाय भोले के भक्त बोले ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हराय नीलोचनाय वसाकराय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै श्रीकाराय ओम नमः शिवाय 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 पार्वती पते कृष्ण भगवान दत्ता जनार्दन स्वामी महाराज की जय रामचंद्र की जय बस शिवस्वरूप राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपाशीर्वादानं पोळ राजनगाव या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सर्व बाल गोपाल बल वयोवृद्ध सर्वांच्या सहकार्याने सर्व ग्रामस्थांच्या वतीनं जो काही अधिक मास निमित्त दुधामध्ये साखर पहिले शिवमहापुराण कथा पाहिजे होती पण त्यात आपले लोक एवढे हुशार की त्यांनी बरोबर अधिक मास साधला आणि तो न मिळणारा वेळ आपण बरोबर कारण एक माळ ओढली तर 1 कोटी पुण्य हजारो कोटी पुण्य मिळतं असं आणि एक शिवमहापुराण कथा श्रवण केली तर 1000 वेळेस शिवमहापुराण कथा श्रवण करण्याचं पुण्य अधिकांश अधिक फळ मिळणारा अधिक मास पुरुषोत्तम मास ज्याला तुम्ही मलमास अनेक प्रकारचं नाव आहे अशा या पवित्र पावन पर्वणीवरती तुम्हाला शिवमहापुराण कथा श्रवण करायला या सर्व सद्गुरूंच्या सानिध्यात आलेले संत महंत उपस्थित भाविक भक्तगण भजनी मंडळ माता भगिनी आपण भाग्यवान आहात पिंपळगाव पर्यंत आम्ही आलो वारं वावदन एवढा पाऊस होता की त्या पावसाला गणता नव्हतं एवढे झाडं पडलेले आहे आमच्या अमोल ड्रायव्हरला म्हणलं तू पहिली गाडी चालव किती पाऊस असला तरी कारण काही दिसत नव्हतं रस्त्याने फक्त मंडळाला फोन केला तुमची कशी काय म्हणजे बाबा इकडं पावसाचा थेंब नाही आहे
खरंच तुमच्यावर सद्गुरू जनार्दन स्वामींची असीम कृपा आहे. नाहीतर तो पाऊस येत असतात आपला आज पहिल्याच दिवशी बसणं खूप अवघड. रस्त्यावर एवढे झाडं आणि पाणी एवढं वाहत होतं, अक्षरशः म्हटलं आता काय करायचं आहे. परंतु तुमची श्रद्धा, तुमची भक्ती, तुमची निष्ठा आणि त्या श्रद्धेचं फळ आम्हाला आज बघायला भेटलं. तरी पण आपण दुसरी पण व्यवस्था करून ठेवलेली आहे. म्हणजे इथं जरी पाऊस पडला तर समोर व्यवस्था आहे. त्याबद्दल खरंच सर्व ग्रामस्थांचं, मंडळाचं टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करूया. टाळी वाजताना कंजूसी करायची नाही. खाडखाड खाडखाड आवाज आला पाहिजे. ही टाळी वाजली तर 72,000 नाड्या ह्या नसा ह्या हातात आहे. सगळे काही बटणं इथं आहे. डोकं दुखणं, पोट दुखणं, किडन्या खराब होणं, इथं टाळी वाजली सगळं बरं होणार. म्हणून टाळीच बाबतीत कंजूसी करायची नाही. जेवढी टाळी वाजवली 7 दिवसात, 5 दिवसात, तुम्ही 7 दिवसांनी 5 दिवसांनी लगेच निर्णय घ्या. चेक करून या, तुमचे सर्व दुखणे बंद झालेले राहतील, काहीच राहणार नाही. म्हणून टाळी अशी वाजली पाहिजे. पूर्ण हे सगळे बटणं बंद झाले पाहिजे. दन 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 दन. हा ठीक आहे. जय बाबाजी, जय जनार्दन. आपण या ठिकाणी आमचे व्यासपीठावर आलेले संत महंत, या ठिकाणी बाजूने आमचे वाल्मिकीगिरीजी महाराज, इकडे संभाजीनगरच्या कुट्यावरती बाबाजींच्या जनेश्वराच्या आश्रमात राहणारे महेशगिरीजी महाराज, चिंचखेडला असणारे आमचे महंत रविगिरीजी महाराज, आमचे बाबाजींच्या पवित्र पावनभूमीत, बाबाजींच्या जन्मभूमीत सद्गुरून आपले बाबाजी, आपलं श्रद्धास्थान, आपली निष्ठा, आपली भक्ती असणारे एक सूर्य जो उदयाला आला आणि अखंड भारताला प्रकाश दिले असे आपले बाबाजी, त्या गावामध्ये ज्यांचा जन्म झाला, त्या भूमीत ज्यांचा जन्म झाला, त्या पवित्र कुळात ज्यांचा जन्म झाला, ते असे आमचे महंत 108 विमलगिरी महाराज यांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. संत महंतांचं आमचे व्यासपीठावर हरिभक्तपरायण कीर्तनकार बाबाजींच्या परिवारातील एक भूषण दत्ता महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. आमचे विश्वर महाराज, आमचे गोपाल महाराज, आमचे गणेश महाराज, गणेश महाराज, अजून दीपक महाराज, रवी महाराज, सर्व महाराजांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. आणि कथेला सुरुवात आहे. पण प्रसाद नाही ना, यानंतर आहे ना, म्हणजे मग आपल्याला वेळेचं 9:30 वाजेपर्यंत चालेल ना आज? ठीक आहे. उद्यापासून वेळेवर सुरू होईल. आपण सर्वजण या ठिकाणी जी कथा ऐकणार आहोत ती कोणती आहे? तुमच्या मुखातून ऐकायची. कोणती कथा ऐकणार आहोत? शिवमहापुराण कथा. शक्ति का जो तुझे और सुनाए जो तुझे और सुनाए महापुराण. शिव याने कल्याण. आपलं कल्याण व्हावं प्रत्येकालाच वाटतं. आणि कल्याण करणारा देव महादेव, देवादिदेव महादेव. महादेवाची आपल्याला कथा ऐकायची आहे. ही गंगा आहे, ही भागीरथी आहे. याच्या स्नानार्जन करताना सर्व ओले चिंब होणार. आपण 5 दिवसामध्ये पंचे आपलं म्हणतात ना देवतेला, आपण 5 मुख आहे महादेवाला. कधी आम्ही आत्ता गेलो, पंचकेश्वर म्हणून आहे, 5 मुख आहे देवाला. तिथं आता प्राणप्रतिष्ठा करून आलो. भगवान शंकराची अशी गोड कथा आपण श्रवण करणार आहोत.
की जिथं सर्व तीर्थ येणार. नुसतं भगवान शंकराचे शिव महापुराण कथा श्रवण करायचं असं म्हणलं तरीशी राजेशिव यज्ञाचं फळ आहे. हजारोने कोटी गाय दान करण्याचं पुण्य आहे. नव्हे नव्हे जे काही सर्व जगातले तीर्थ आहे ते केल्याचं पुण्य फक्त शिव महापुराण कथा श्रवण करण्यात आहे. म्हणून ती आपल्याला करायची आहे. सर्व देव इथं येऊन बसले, सर्व तीर्थ जिथं आले आणि तिथं आपण येऊन बसलो ती शिव महापुराण कथा. कारण का शिव शिव अक्षर दोन जो भजे रात्रंदिन धन्यतयाचा संसार धन्यतयाचा संसार धन्यतयाचा संसार शिव शिव अक्षर शिव 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 अक्षर दोन शिव 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 अक्षर दोन जो बाजी रात्रंदिन जो बाजी रात्रंदिन धन्यतयाचा संसार हो धन्यतयाचा संसार शिव शिव अक्षर दोन जो बजे रात्रंदिन धन्यतयाचा संसार परमार्थाची त्याची भाग्यवान आहात आपण की असं शिव नामाचा गजर या ठिकाणी 5 दिवस चालणार आहे. या ठिकाणी अक्षरशः सर्वांना आमंत्रण केलेलं आहे. राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींची कृपा पात्र शिष्य आदरणीय वंदनीय पूजनीय पूज्यपाद जगद्गुरु शांतिगिरी महाराजांना सुद्धा आपण आमंत्रित केलेलं आहे. सर्वांना बाबाजींच्या पूर्ण परिवाराला आपण आमंत्रित केलेलं आहे की सर्वांनी या महान शिव महापुराण कथेमध्ये आपल्याला सर्वांना आनंद घ्यायचा आहे. एवढी गोड कथा आहे काय सांगावं. सर्व पाप ताप शाप काय जे असेल ते सर्व नष्ट होण्याचं एकच कारण आहे ती म्हणजे शिव महापुराण कथा. कितीही माणूस दारिद्र्य असो किती कष्ट करणारा असो परंतु त्याला एकमेव असं स्थान आहे भटकलेला रस्ता चुकलेला ज्याला कुठंच रस्ता सापडत नाही. शेवटचा क्षण आहे. आता आपण काही आपल्या जीवनात करू शकत नाही. आता आपल्या जीवनात आपलं भाग्य उदयाला येणार नाही. आपल्याला आता मार्ग सापडणार नाही. त्याला फक्त बोट धरावं आणि भगवान शंकराचं मंदिराचा रस्ता दाखवावं. त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात राहू. फक्त भटकणाऱ्याला रस्ता दाखवण्याचं एकच कारण आहे ती म्हणजे शिव महापुराण कथा आहे. आणि ती देवदत्त नावाचा देवराज नावाचा ब्राह्मण इथून सुरुवात होते. कधी मंदिर माहीत नाही, कधी देवालय नाही, कधी देवाचं नाव नाही, कधी नामस्मरण नाही, काहीच नाही. असा देवराज ह्या भूतलावर राहतोय आणि त्याच्यापासून महात्म्य सुरू होतंय कथेचं. आणि महात्म्य सांगितल्याशिवाय तसं विचार केला तर एक भाग्य आपलं एवढं भारी आहे. ह्या महिन्यामध्ये दान स्नान कुठलं कोई ना आपल्या हातून फलदान पाणीदान वस्त्रदान नाही काही झालं तर दीपदान तरी आपल्या हातून झालं पाहिजे. एवढं महत्वाचं आहे. हा महिना थोडं द्या. एक तुळशीची काडी घ्या वाळलेली त्याला पूर्णपणे अशी सूत गुंढाळा तुपात बुडवा आणि आपल्या भगवंताच्या पांडुरंगाच्या भगवान श्रीकृष्णाच्या पुढे ती काडी फक्त पेटवा. असं सांगितलं जातं की जे काही आपल्या मनामध्ये मनोरथ आहे किती गरिबी घरात असेल आणि ह्या महिन्यामध्ये ती जर एक दिवा आपण पुरुषोत्तम भगवंताच्या पुढे लावला तर आपल्या घरात कधीही गरिबी राहणार नाही, दारिद्र्य राहणार नाही. म्हणून एक काडी पेटवायची. नाहीतर उद्यापासून सगळ्या तुळशी गेल्या सांगायचं
थोडीशी, लय मोठी नाही घ्यायची. हा, किती छोटीशी घ्यायची. तिला पूर्ण गुंढळायचं सूत आणि ती तुपात बुडवायची आणि देवापुढं लावायची. तशीच काडी बेलाची घ्यायची, त्याला पूर्ण सूत गुंढळायचं आणि ती काडी महादेवापुढं लावायची. कारण बघा, हा दिवा लावून बघा, आतापर्यंत भरपूर दिवे लावले, पण हा आयुष्यामध्ये हा एक दिवा लावा. नंदा दीप जडे भक्तीचा तारा तुटतो त्याचा लागे ओलावा, ज्ञानाचा पागर वैराग्याचा येईल गुरुराज पायासी, निर्मळ निर्मळे येईल गुरुराज. नंदा दीप जडे भक्तीचा सागर फुटतो त्याचा लागे ओलावा, ज्ञानाचा पाझर वैराग्याचा येतील गुरुराज पाहण्याची, निर्मळ मंदिर माझे येतील गुरुराज. आत्ता सांगत होते की 14-16 वर्ष बाबाजी ज्या अंदर सुलामध्ये बसले, ज्या तपोभूमीमध्ये बसले, ज्या गंगेच्या किनारी बसले, ते मंदिर अगस्त्य ऋषीने बांधलं. त्या मंदिराचं नागेश्वराची प्राणप्रतिष्ठा अगस्त्य ऋषीने, जे एका आचमनात सगळं समुद्र पितात, त्यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा झाली. आणि तिथे आपले सद्गुरू जाऊन बसले. किती दिवस? 1 नाही, 2 नाही, 14 ते 16 वर्ष बसले. खाली चिखल होतं, गंगेचं पाणी त्या गुफेतून जात होतं. ज्या वेळेस बाबाजी गोळवाडीवरून निघाले आणि त्या अंदर सुलामध्ये गेले, त्या गुफेत प्रवेश केला, त्यावेळेस बाबाजींचे चुलते बाबाजीला घ्यायला आले. चला बाहेर निघा, आतमध्ये बसायचे नाही, घरी जायचंय आपल्याला. बाबाजींनी डोळे झाकले. आता देवा, हे नागेश्वरा, हे भोलेनाथ बाबा, तुझ्या सहवासात आम्ही येऊन बसलो, तुझ्या सावलीत छत्र छायाखाली आम्ही बसलो. आज माझी इथं बसायची इच्छा आहे. आता इथून जर मी गेलो तर परत येणार नाही. देवा, हे महादेव, महादेव म्हटल्यानंतर त्या ठिकाणी आतमध्ये तो आपले बाबाजींचे चुलते प्रवेश करणार, बाबाजीला उचलून बाहेर आणणार. तेवढ्या वेळात आतमध्ये त्याने उडी टाकली आणि उडी टाकताच पाहिलं तर बाबाजींच्या चारी बाजूनी नाग होते. त्यांनी नमस्कार केला आणि परत बाहेर आला. बाबाजीला परत म्हणले नाही घरी चला. लक्षात राहा, असे बाबाजी साक्षात भगवान शिवाचा हा अंश अवतार ह्या भूतलावर, ज्यांच्या आपल्याला पालखीचं दर्शन घडत आहे. आमच्याकडे आत्ता अनुष्ठान झालं भाऊसाहेब नगर निफाड कारखान्यावरती. श्रमदान करायला लावलं मुलांना. एक छोटस मुलगा होता, 5वीचा 6वीचा असेल. श्रमदान करता 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 त्या मुलाने चिठ्ठी लिहिली, बाबा महाराज, आम्ही ज्या वेळेस श्रमदान करतोय त्यावेळेस तुम्ही म्हणतात बाबाजींचं वर्णन तुम्ही करतात, तुम्ही बाबाजी पाहिलेले आहे, 5 ते 10 वर्ष डोळे भरून पाहिले, पण आम्ही पाहिले नाही. पण आम्हाला श्रमदान करताना आमच्याजवळ बाबाजी दिसतात, पालखीत बसलेले दिसतात. आम्ही स्वतः त्यांच्या चरणाला स्पर्श करतो. त्या मुलांनी लिहून दिले. म्हणजे प्रत्यक्ष आजही अनुष्ठानात श्रमदान करताना बाबाजी पालखीत बसताना त्यांना दिसले त्या मुलाला. श्री हरी श्री जनार्दना, श्री हरी श्री जनार्दना, जिथे तिथे मज तुम्ही दिसावा, जिथे तिथे मज तुम्ही दिसावा. श्री हरी श्री जनार्दना, श्री हरी श्री जनार्दना. मुलं आजही दर्शन घेतात, अनुष्ठान करताना आजही प्रत्यक्ष पायाला स्पर्श करतात. एवढे आज बाबाजीची अनुभूती येते. अधिक मासाचं महत्व असं आहे. दररोज एक कथा आपण अधिक मासाची पण ऐकू. का करावं? अवंती नगरीमध्ये, उज्जैन नगरीमध्ये, महाकालेश्वराच्या नगरीमध्ये, लक्षात राहा, विष्णुदेव नावाचा एकदम चांगला ब्राह्मण
सत्कार्य करणारा ब्राह्मण, त्याला 2 मुलं होती. कथा फार सुंदर आहे. अधिक मासाची पण कथा ऐका. योगायोगाने दोन्ही आलेलं आहे. आपण अधिक मासाची पण एक दररोज कथा करू आणि भगवान शंकराचं शिवमहापुराण पण ऐकू. इकडं देवराज यांची कथा ऐकायची आणि इकडं अवंती नगरीतही जाऊन यायची. अधिक मासाची कथा असल्यामुळं त्याला 2 मुलं होते. त्या सदग्रस्ताला, त्या ब्राह्मणाला. एकाचं नाव देव आणि एकाचं नाव माधव होतं. दोघांचे खूप सुंदर लग्न झाले. एका देवाला नावाला रूपवती नावाची मुलगी आणि एक माधुरी नावाची मुलगी दुसऱ्याला मिळाली. मधुरा म्हणून मुलगी मिळाली. दोघं जण खूप अगदी आनंदात राहत होते. पिता खूप कष्ट करायचे, दोघं बसून खायचे. एक दिवस मनात आलं की आपण परदेशात जावं, आपली विद्या, आपलं ज्ञान परदेशात त्याची किंमत होईल, म्हणून आपण दोघंही परदेशात जाऊया. म्हणून विद्वान सर्वत्र पूज्यते, सर्व दोघं जण निघाले. ती मधुरा नावाची पत्नी होती, ती भोळी भाबडी होती. काही की फार भोळे भाबडे असतात. अति भोळी होती ती, अति साधी होती. आणि दुसरी जी होती रूपवती, ती फार सगळ्याच गोष्टीत चालाक होती. ती दिसायला सगळ्याच गोष्टीत रूपवती नावाप्रमाणेच होती. त्या रूपवतीला माधव नावाच्या ब्राह्मणानं, मी लहान आहे, मी लहान देर आहे, पण तू आईसारखी आहेस, माझी भोळी बाबडी पत्नी तुझ्याजवळ ठेवून जात आहे, तिला जीव लाव, तिला भरभरून जीव लाव, असं म्हटल्यानंतर ते दोघं निघाले. बरेच दिवस बाहेर गेले, परदेशात निघून गेले. इकडं रूपवतीने आपलं रूप दाखवलं. थोड्या दिवसात तिला त्रास द्यायला सुरुवात केली. तिच्याकडनं सगळं घरातलं काम करायला सुरुवात केली. ती गावागावात जायची, घरोघरी भांडे घासायची, हिला आणून द्यायची. एक दिवस जेवताना तिला खूप मारलं रूपवतीने माधुरीला. ज्यावेळेस तिला माधुरी नावाची तिला मारल्यानंतर तिने हात जोडले. मी कुठं जाऊ? एक सदग्रस्त होता, त्यांनी सांगितलं माझ्याकडे एक झोपडी आहे, तिच्यात राहत. आणि म्हणून राहायला लागली. ती गावात भांडे घासायला लागली. तिचं मन मोकळं होतं. निर्मल जन सोमोही पावा, मोय कपट छल छिद्र न भावा, असे जीवन जगणारी होती ती. अधिक मासाची कथा आहे, अतिशय गोड कथा आहे. आणि म्हणून ती काम करत असताना तिला लोकांनी भांडे दिले, कोणी काय दिले, खूप चांगली होती ती. आणि एक दिवस असा उजाडला की अधिक मास आला. ब्राह्मण लोकांनी सांगितलं अधिक मास येतोय, दान करा, धर्म करा, स्नान करा. कमीत कमी दिवा मंदिरात लिहून 33 अनारसे, 33 बारीक बारीक दिवे. एक 33 म्हणजे 31, 32, 33. 31 का? आपले पिता जर मुलीच्या घरी गेले आणि मुलीच्या घरी म्हणतं पहिलं खायचे नाही, जेवायचं नाही, तो दोष लागला असेल तर 31व्या दिव्याने जातो. 32वा दिवा जर आपण सुतकाचं खाल्लं असेल, दहाव्याचं खाल्लं असेल, त्याचा दोष लागा असेल तर 32व्या दिव्याने जातो. आणि 33वा दिवा आपल्या हातून काही पाप घडलं असेल, आपल्या हातून काही दोष घडला असेल, आपल्या हातून कुठल्या का प्रकार होईना आपल्या परिवारात काही दोष घडला असेल तर 33व्या दिव्याला दोरा बांधावं आणि त्या 32 अनारशावर 33वा दिवा 33वा अनारस ठेवून त्याला दोरा बांधून देवापुढं वाहावं, दान करावं. तांब्याचं पात्र, तांब्याचीच दिवा, सगळं सांगितलेलं आहे. ते आपल्याला सर्वांना कथेमध्ये माहिती आहे. हिला वाटलं मीही अधिक मास करावं, गरीब, घरात काहीच नाही. आणि तिची एक श्यामला नावाची रूपवतीची मैत्रीण होती. ती गेली सांगायला, म्हणे ए, आता ती माधुरी होती, ती बिचारी गरीब होती. ती म्हणे अगं मला अधिक मासाचं व्रत कसं करायचं सांग. तिने सांगितलं. आता ती जरा ती श्यामला अवघडच होती. तिने सांगायचं गटरी स्नान करावं लागत. काय करायला लागत? गंध्या पाण्यात स्नान करावं लागत. ती भोळी होती बिचारी. म्हणजे मग अजून एकदम कळकटेल मळकटेल कपडे घालावं लागत. बरं, अजून काय करावं लागत? गंगेवर जायचं म्हणे, तिथं बाकीची पूजा करत असेल तिथं पूजा करीत बसायचं. आणि पुरुषोत्तम पुरुषोत्तम पुरुषोत्तम. तिला काय हरकत नाही म्हणे. ती दुसऱ्या दिवशी गेली, जिथं गटरी वाहत होते तिच्या स्नान केलं. त्यानंतर तिने ते कळकटेल मळकटेल कपडे घातले आणि दिवसभर पुरुषोत्तम 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 करत राहिले.
त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं, अगं 1 महिना झाला मी गंगेचं स्नान नाही, मला गटरीचं स्नान सांगितलं करते, पण मला पुरुषोत्तम कसा भेटेल? म्हणजे जा पिंपळाला जाय, तिथंही गटरीचं पाणी घाल, तिथंही पूजा कर. ती गेली गटरीचं पाणी घालायला त्या पिंपळाला, आणि पिंपळाला नमस्कार केला, म्हणे ए पुरुषोत्तम भगवान माझ्या घरी जेवायला ये. त्या पिंपळातून आवाज आला, मी जेवायला नक्की येणार. लक्षात घ्या, श्रद्धा भक्ती कशी असते. मी तुझा भाऊ म्हणून येईल, कोणाला सांगू नकोस. आणि म्हणून तिने त्या दिवशी सगळ्या ब्राह्मणाला बोलायला, गावातल्या सगळे ब्राह्मण जेवायला आले, आणि फक्त एकच चुरमाचा लाडू बनवलेला होता, बाकी काही नव्हतं त्याच्यात. ब्राह्मण सगळे 108 ब्राह्मण जेवायला बसले रांगेत, पत्रावळ्या वाढल्या, पण अजून काही यायला तयार. आणि मग हिला वाटलं की अरे आपल्या भावाच्या रूपात आज भगवंत येणार होते, का आले नाही, का आले नाही. ब्राह्मण सांगितलं, ताई 12:30 वाजले, आमचा जेवायचा टाइम झाला, अजून पत्रवाळीवर काही नाही, काय आहे? ही परत आपल्या देवघरात गेली, दिवा लावलेला होता, पुरुषोत्तम भगवान पुरुषोत्तम. कधी रे धावून येशील देवा, कधी रे धावून येशील देवा, कधी रे धावून येशील देवा, कधी रे धावून येशील. हृदयी माझ्या वसशील देवा, हृदयी माझ्या वसशील देवा, कधी रे धावून येशील देवा, कधी रे धावून येशील. इकडं देवराज, ही कथा फार गोड आहे, कधीही मंदिरात गेला नाही. असं सांगितलं तर सुख आणि सोनकादिक हे सर्व एकत्र बसलेले प्रयाग क्षेत्रावरती प्रश्न केला, कलियुगात फार पाप होणार आणि त्या पापाचं शालन कसं होणार? शिवमहापुराण कथा. कलियुगात दुराचार वाढणार, त्याचं पापाचं हे कसं होणार? शिवमहापुराण कथा सांगत होते. कारण 25,000 श्लोक आहे आणि 7 संहिता आहे. अतिशय गोड असं हे शिवमहापुराण आहे. काही दोष घडला असेल, पितृ दोष घडला असेल, कुठल्याही जगामधला दोष घडला असेल तर काय ऐकायला पाहिजे? सुख सांगायचे सोनकादिकांना शिवमहापुराण कथा. 24,000 श्लोकों सारे पावन करावे, शिव की महिमा बतलावे, शिव की महिमा बतलावे, शिव की महिमा बतलावे. हो जा पुनीत विष्णु, हो जा पुनीत विष्णु, मनोकामना फल सब दीजिए, शिव चरणों में जान अपना दीजिए. पुराण शिव जी की आरती कीजिए, शिव चरणों में जान अपना दीजिए. म्हणून बाबांनो, काही करा, वेळ काढा आणि इथे या. जी येतील त्यांचं कल्याण. नुसतं एक पाऊल जरी टाकला, एक बेलाचं पान, कोटी कन्या महादानम. एक आपण कोटी कन्याचं दान करू शकत नाही, एक बिल्वपत्र व्हायचं आहे. राजस्व यज्ञ हजारोने कोटी यज्ञ करायचं पुण्य आपल्याकडे मिळायचं असेल तर एक बिल्वपत्र महादेवावर. हा गेला. देवराज म्हणून वृद्ध अवस्था होती, आयुष्यभर मद्यपान केलं, आयुष्यभर पापाचा डोंगर झालेला होता, रस्त्यावर लुटलेलं होतं लोकांना, चोर म्हणून लाखो लोकांना लुटलं होतं, इतकं पाप होतं. परंतु योगायोगानं आईवडिलानं शिव भगवान शंकराची पूजा केली. त्या पुण्याईनं एका शिव मंदिरात वृद्ध अवस्था आहे, अंग थरथर कापताय, तोंडातून लाळ गळते आहे, डोळ्यामध्ये अनेक प्रकारचं दिसणं असं झालेलं आहे, पाय थरथरताय, शरीर साथ देत नाहीये, म्हणून मंदिराच्या एका कोण्यात जाऊन पडला. योगायोगानं तिथं शिव महापुराण कथा सुरू होती. पहिला दिवस झाला, दुसरा दिवस झाला, असे 7 दिवस कानाला शिव महापुराण कथा ऐकायला भेटली. पोटात काहीच नव्हतं म्हणून 7व्या दिवशी मृत्युमुखी पडला. यमराज आले त्याला घ्यायला, त्याला घेऊन चालले, तेवढा शिवदूत आले. सांगितलं हा आमचा. यमराजाने विचारलं कशावरून? आयुष्यभरात यांनी एकही ठिकाणी पुण्य केलं नाही. त्याने सांगितलं नसन पुण्य केलं.
आयुष्यभर पाप केला असेल, आयुष्यभर कधी चांगल्या रस्त्याने गेला नसेल, आयुष्यभर वाईट कृत्य केला असेल, सुरापान ब्रह्महत्या आकडून घडले असेल, परंतु आज शेवटच्या क्षणाला अंतकालेचं मावेचं स्मरण नुकता कलेवर मरताना शेवटच्या क्षणाला शिव महापुराण कथा शिव मंदिरात ऐकल्या गेल्यामुळं हा शिव लोकाचा अधिकारी आहे, म्हणून भगवान शंकराचा आदेश आहे की माझ्याकडे घेऊन या. लक्षात ठेवा. म्हणून भगवान शंकराच्या दूतानं शिव शिव म्हणता जाओ माझा प्राण, शिव शिव म्हणता जाओ माझा प्राण, शिव शिव म्हणता जाओ माझा प्राण, शिव शिव म्हणता तेरे दीवा सेवा फार शिव शिव म्हणता जाओ माझा प्राण, शिव शिव म्हणता जाओ माझा प्राण, शिव शिव म्हणता जाओ माझा प्राण. फक्त शिव शिव अक्षर आलं पाहिजे तोंडात. सगळ्या मंत्राचा राजा जनार्दन बाबा आपले गुरुदेव सांगायचे ओम नमः शिवाय. सगळ्या मंत्राचा काय राजा आहे? कोण कोण जपतं ओम नमः शिवाय? वर बोट करा. ओम नमः शिवाय. ओम सर्व नाही जपत, जपून बघा. कारण जपून पंचाक्षर बाबाजी म्हणायचे केला विघ्नाचा सकळ मंत्राचा सार, सकळ मंत्राचा सार, सकळ मंत्राचा सार, सकळ मंत्राचा सार. ओम नमः शिवाय चराचर, ओम नमः शिवाय चराचर, त्यावेळेस आपल्याला कळालं नाही. बाबाजी म्हणायचे जपोनी पंचाक्षर केला विघ्नाचा नाश. त्यावेळेस पुढं कळालं. बाबाजी कायम म्हणायचे बाबा हो म्हणा हे मंत्र म्हणा. केले जीर्णोद्धार तर शिवालयाचे केले. पहिलं केलं असेल तर आपलं पिनाकेश्वर. कारण जाते गावचा जंगली पहाड, ते गावचा जंगली पहाड, चढताना अवघड थोडं अवघड गेले. निर्माण केले पिनाकेश्वर, निर्माण केले पिनाकेश्वर. त्रिवार वंदन तुम्हा, त्रिवार वंदन तुम्हा, त्रिवार वंदन तुम्हा, त्रिवार वंदन तुम्हा. म्हणून एक बेल देवाला वाह. खूप आपल्याला कोणापासून त्रास होतोय, नसताना कोणीतरी आपल्याला त्रास देत आहे, त्यावेळेस महादेवाला रुईचं फुल व्हावं. काय व्हावं? काय व्हायचं? नाहीतर उद्यापासून जास्तीत जास्त रुईची फुलं वाहणार. का एक जण आम्ही कथा आटोपलीनं आली एक माताजी, म्हणलं काय हो काय बाबाजी बरं झालं तुम्ही रुईचं फुल व्हायला सांगितलं. म्हणलं झालं काय नेमकं तुम्हाला? बरं झालं म्हणे लई चांगलं झालं, उद्यापासून रुईचेच फुल वाहते. म्हणलं झालं काय बोला ना. म्हणे माझी सासू म्हणलं हिच्यावर कोणताच फुल चालणार नाही.
कितीही फुलं वाहा, फक्त आपल्याला जे काही शत्रू असेल त्याची मनोवृत्ती बदलण्यासाठी रुईचं फुल व्हायचं. एक फुल झालं. शनी प्रदोष येतोय, ज्याला संतान नसेल, त्याच्या नशिबात लिहिलेलं नसेल, बाबाजींकडे लोक यायचे पहिले, जनार्दन स्वामींकडे. आणि आमच्या जातेगावच्या डोंगरावर एक म्हातारी आली, माझ्या सुनबाईला मूल बाळ नाही, माझ्या सुनबाईला मूल बाळ नाही. बाबाजी द्या युभूती. ती युभूती घेऊन आली. युभूती घेऊन आली. बाबाजीने सांगितलं, आता त्या म्हातारीने सांगितलं, आहे हे बा आमच्या जनूबाबाने चांगली भस्म दिलं, घे खाऊन. आता ती अलीकडची होती, शिकलेली होती. तिने हा अशा राखीली पोरवा त्या. अहो ती फेकायला लागली. त्या म्हातारीने खाल्ली. 75 ते 80 वर्षाच्या म्हातारीने, वाकल्याची होती ती. तिला मुलगा झाला, हे तसंच राहील. पुत्र शोकाचे होईल कामा, हो माता भगिनी सागरी पुन्हा, जनार्दन बाबांचे चेहरा हो ध्यान, जनार्दन बाबांचे चेहरा हो ध्यान. पुत्र शोकाचे होईल कामा, तुम्हाला धोत्र्याचं फूल आणि फळ महादेवाला जर वाहिलं, शनिवार येत आहे आणि शनिवारच्या दिवशी प्रदोष काळात सायंकाळी 6 ते 7 ह्या काळात जर फूल वाहून पूजा केली तर महादेवाची नक्की कृपा होते. पुत्र शोकाचे आता एक लासूर स्टेशनहून येईल आहे, त्यांना सांगितलं शनिवारी या, महादेवाला एक धोत्र्याचं फूल वाहा. कारण 5 गोष्टी महादेवाने निर्माण केलेल्या आहेत. ज्यावेळेस ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू पूजा करत होते, 2 प्रकारचं चंदन ब्रह्मदेवाने निर्माण केले. एक लाल चंदन, एक सफेद चंदन ब्रह्मदेवाने निर्माण केलं. लाल चंदन महादेवाला आणि सफेद चंदन भगवान विष्णूला. त्यानंतर भगवान शंकरानं विनंती केली, ब्रह्मदेवा तुमचं चंदन मी स्वीकारणार, आणि ते चंदन मला लावल्यानंतर त्याच्यापासून काय फळ आहे. भगवान शंकराने सांगितले, मी पण 5 वृक्ष निर्माण करतो. पहिला आहे, कारण भांग भगवंताने निर्माण केली. भांग अशी आहे की त्याचं भांगाचं पान किंवा फुल व्हावं. भांग कसं काही काही लोक रगडून रगडून वाहतात आणि पितात, नाही. धोत्र्याचं फुल खाऊन बघा बरं, एक बी केलं तर जागीत मरून जाईल माणूस. मग ते का बरं नाही खात? भांग बरी आवडतं तुम्हाला. भांग दतूर का भोजन, भांग दतूर का भांग निर्माण केली. भगवान शंकराने धतुरा निर्माण केला. भगवान शंकराने दुर्वा निर्माण केला. भगवान शंकराने शमी निर्माण केली आणि भगवान शंकराने रुई निर्माण केली. 5 झाडं महादेवाला प्रिय आहे. रुई वाहण्यात काय फळ आहे, शमी वाहण्याने काय फळ आहे, धतुरा वाहण्याने काय फळ आहे, याचं तुम्हाला चिंतन करायचं आहे. 15च मिनिटं राहिलेली आहे 9:30ला, आणि आपल्याला खूप गोड असं चिंतन दररोज तुमच्या पुढे ठेवायचं. भगवान शंकरानं 5 वृक्ष उद्या विचारेल तुम्हाला कोणती निर्माण केले, तर त्याचं उत्तर आलं पाहिजे सगळ्यांना. लक्षात राहू द्या, उद्या परीक्षा आहे तुमची. उद्या तुमची परीक्षा आहे, नाही तर नुसतं बसले असे काय चाललं काही नाही, तसं नाही. पहिलं भगवान शंकरानं पहिलं काय निर्माण केलं सांगा, वरबोट करा. धतुरा, त्याच्यानंतर भांग, त्याच्यानंतर दुर्वा, त्याच्यानंतर शमी आणि रुईचं झाड, त्याला मंदार म्हणतात. मंदार पुष्प बहुपुष्प सुपूजिताय तस्मै नकाराय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय. मनमाकी सजल चंचल मनाया पुष्प बहुपुष्प सुपूजिताय
म्हणून तिन्ही देव एकत्र बसले आणि तिन्ही देवांनी निर्णय घेतला की आता आपण काहीतरी अजून तिघां मिळून निर्माण करायचं, म्हणून 3 पानाचं बेल निर्माण केलं. भगवान विष्णू, भगवान ब्रह्मदेव आणि भगवान शंकर, म्हणून ही 3 देवा मिळून जे निर्माण झालं ते बेलाचं वृक्ष आहे भूतलावर. आवड तुला बेलाची शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची शंकरा, आवड तुला. आता तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाणार आहात. आपण सुरुवात करू. पहिलं पायरीला नमस्कार, दुसरं नंदिकेश्वराला. नंदी म्हणजे धर्म आहे. धर्म अर्थ काम मोक्ष, धर्म निर्णय काम मोक्ष, शिवदेकता प्रत्यक्ष, शिवदेकता प्रत्यक्ष, वाचे चरता शिवना, वाचे चरता शिवना. नंदीच्या दोन्ही शिंगामधून आपल्याला देवाला पाहिजे, म्हणजे धर्माचा आदर घेऊन. आता बारकाईने लक्ष द्या. पहिल्यांदा आपण पायरीला नमस्कार केल्यानंतर घंटा वाजला. का वाजायचा? मंदिरात घंटा आणि संसारात तंटा. हे मिटायचं असेल तर मंदिरात जाऊन घंटा, ब्रह्मनाद, मग मात्र नंदीला स्पर्श करायचा. तिथून शिवलिंग बघायचं असं सांगितलं. पहा पहा डोळा माझा शिव शंकर भोळा, पहा पहा डोळा माझा शंकर भोळा, शिव भोळा शंकर भोळा, शिव भोळा शंकर भोळा. जपे राम नाम, जपे राम, पहा पहा शंकर भोळा, पहा पहा. दोन्ही असे बोट ठेवायचे. भगवान शंकर, तिथं पुढं कासव आलं. तर म्हणाले कासव कामध्ये चाललं. कासवाला ज्यावेळेस आपण स्पर्श करतो ते 10 इंद्रिय आत घेतात, आतमध्ये घेतात. याचा अर्थ 10 इंद्रियाची करोनिया होळे, 10 इंद्रियाची करोनिया होळी, शिवनामाची वाट विटाळी, शिवनामाची वाट विटाळी. अहोरात्र हे काम आमचे मौनगिरी गुरुरा, हो मौनगिरी गुरुरा. म्हणजे आपले हे सर्व इंद्रिय, मन सर्व एकाग्र करायचं. त्यानंतर वाकायचं खाली आणि महादेवाजवळ आले. महादेवाजवळ गेल्यानंतर हात वर करायचे, जसं तुम्हाला हात वर करायला लावले असे हात करावर सर्वांनी. आणि मोठ्याने हाक मारायची, जसे आपण आपल्या घरातल्या व्यक्तीला मारतो तशी म्हणायचं सर्वांनी महादेव. आवाज आला पाहिजे म्हणा. अशी हाक महादेवाला मारायची असते. अशी मारली तर महादेव आपल्या जवळ येऊन उभा राहतो. परत एकदा हात वर करायचे, असे 3 वेळेस करायचे असतात. परत एकदा म्हणायचं. काय म्हणायचं? एकाच वेळेस महादेव अशी हाका मारायची. म्हणा. महादेव आपल्याला खांद्यावर घेतात दुसऱ्या हाकामध्ये. आणि तिसऱ्या वेळेस परत हात वर करायचे असतात.
आणि एकाच आवाज मारायचा, महादेव असा असा म्हणा. महादेव प्रसन्न होतात, सांगतात लेकरा काय पाहिजे तुझ्यासाठी. सगळे दरवाजे मोकळे केले. तिसऱ्या आवाजात म्हणून महादेवाजवळ गेले तर किती आवाज मारायचे उद्यापासून नक्की काय करायचं. हा 2 हात वर करायचे, नंतर 3 टाळ्या वाजवायच्या. किती टाळ्या वाजवायच्या नक्की. बरं मंदिरात कोण कोण जात ते सांगा पहिले. वर बोट करा. महादेवाच्या मंदिरात, मारुतीच्या राया मंदिरात दररोज जाणारे कोण कोण आहे. बाकीचे कधी जाणार शिवरात्रीला. असं करू नका. दररोज नित्य नियमानं मंदिरात गेलं पाहिजे. आपलं धर्म मंदिर आहे, धर्म कार्य आहे. धर्मासाठी समर्पण करणारे आपण वीर आहोत. आणि म्हणून प्रथमतः आपल्या देवघरात पूजा झाल्यानंतर लेकराला मंदिरात पाठवा. मारुतीरायाच्या तिथं हनुमान चालीसा म्हणायला लावा. जे हनुमान ज्ञान गुण सागर, जे कपिसती लोक उजागर, रामदूत अतुलित बल धामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा. अशी मस्त हनुमान चालीसा दर शनिवार किंवा दर मंगळवार म्हणायला लावा. नसेल मुलाचं काम होत, एखाद्याला नोकरीला लागत नसेल, एखादा 2 मार्कावरून जात असेल, तर त्याला 5 वेळेस संध्याकाळचा मंगळवारचा दिवस मारुतीरायाला जा. तिथं गुळ ठेवा. एक मारुतीरायाला थोडंसं गुळ आणि फुटाणे ठेवा. एक दिवा पेटवा मारुतीरायाजवळ. पूर्ण दिवा पेटेपर्यंत हनुमान चालीसा म्हणा. आणि हनुमान चालीसा झाली का तोच दिवा आरती म्हणा. आरती की जय हनुमान लागी, दुष्ट दल जागे बला से गिरिवर कापे, रोग दोष जाके निकट में जापे, अंजनी गोत्र सतन के प्रभु सदा सहाय. हनुमान चालीसा म्हणा आणि आरती म्हणा. 5च मंगळवार करा. 5व्या मंगळवारी हनुमंतराय तुमचं सगळं काम केल्याशिवाय राहणार नाही. निश्चित लक्षात राहू द्या. लाखो मुलांचे कामं झाले, फक्त 5 मंगळवार. आणि म्हणून आपल्याला जसं त्या ठिकाणी मधुरानं सुंदर पूजा केली, ब्राह्मण जेवायला बसलेले, हाक मारले देवा आता परीक्षा घेऊ नका. ब्राह्मण हाक मारताय, दिवा लावलेला आहे. तेवढ्यात सुंदर रूप धारण करून भावाच्या रूपात भगवंत पुरुषोत्तम आले. एक तेजपुंज देवासारखं ते रूप पाहिल्यानंतर सगळे नमस्कार केला. सांगितलं ताई काय तुझ्याकडं. म्हणे एकच लाडू आहे. पण त्याच्यावर रुमाल टाक. म्हणून त्याच्यावर रुमाल टाकत राहतात. दान देताना अधिक मासाचं ज्यावेळेस आपण टाकतो ना, त्याच्यावर काय टाकतो आपण, बरोबर आहे ना. एक मस्त वस्त्र टाकतो मग ते दान देतो. त्याचं कारणच ते आहे. लक्षात राहू द्या. अधिक मासाची कथा ऐका जरा, उद्यापासून समजेल तुम्हाला. तिने त्या याच्यावर रुमाल टाकला आणि सांगितलं ताई वाढ आता सर्वांना. 5 पक्वांना वाढायला सुरुवात झाली. सगळे ब्राह्मण तृप्त झाले. सांगितलं मधुरी एवढं सुंदर भोजन आम्ही आयुष्यात केलं नाही. परंतु जेवण केलं पण दक्षिणा. त्या ठिकाणी त्या भावाने सांगितलं, देवाच्या रूपात येईल होतं तो. त्यांनी झाले ज्या वाट्या दिल्या ना तुम्हाला खीर खायला, त्या वाट्या बघा कशाच्या त्या होत्या, सोन्याच्या. तेवढी दक्षिणा म्हणून घेऊन जा. जिच्या घरात काहीच नाहीये तिने वाट्या सोन्याच्या दिल्या. 108 ब्राह्मण जेवून बाहेर निघाल्यानंतर जय जयकार करू लागले तिच्या. आणि रूपवतीकडे जवळजवळ 200 ब्राह्मण बसले होते. रूपवती होती, तिने खूप त्रास दिला होता. तिने चुरमाचे लाडू बनवले, पण ब्राह्मणाच्या ताटात टाकतानाच ते मातीचे लाडू झाले. सगळे ब्राह्मण चिडले तिच्यावर. अगं मातीचे लाडू वाढतेस, तुला शाप देऊन टाकेल. आम्हाला खायला बोलवलं, आमचं हसू केलंस. सगळे निघून गेले. आणि हिच्याकडं माधुरीकडे आले. म्हणे तुझ्याकडं फार छान जेवायला भेटलं, आम्हाला जेवायचं आहे. तिने परत आपल्या भावाकडे बघितलं आणि सांगितलं अरे देवा अजून ब्राह्मण आले. तर झालं बसा जेवायला. सगळे परत जेवायला बसले. परत वाट्या सोन्याच्या सगळ्यांना देऊन टाकल्या.
आणि नंतर जाता जाता सगळे निघून गेल्यानंतर तिने पाय पडले, देवा आता तुम्ही माझ्या भावाच्या रूपात आले, पण आता खऱ्या रूपात या. त्यावेळेस माझा पतिदेव परदेशात गेला, कधी येईल, लगेच येणार आहे म्हणे, काही काळजी करू नकोस म्हणे. देवा हे व्रत कसं असतं, मला तर गंदे पाण्यात स्नान करायला लावलं, कळकटे कपडे घालायला लावले, असं नसतं अगं. तिने जी श्यामलाने तुला सांगितले ते चुकीचं सांगितले, तुझी मस्करी केली, परंतु बघ तुझी श्रद्धा होती, तुझी भक्ती होते, तू कशा कवाईने पाण्याने स्नान केलं असेल, परंतु नेमाने असं गंगाचं स्नान करावं लागतं, दानपान करावं लागतं, पण तुझं काही नाही, तुझी श्रद्धा होती. पिंपळातून बोलणारा देव तूच म्हणे, हो मीच आहे, मग खऱ्या रूपात प्रगट व्हा. त्याच वेळेस भगवंताने प्रत्यक्ष दर्शन दिलं आणि तिला नमस्कार करायला संधी मिळाली. परमेश्वर तिच्या घरात आला. नाम तुम्हारा तारनहारा, नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा, कब तेरा दर्शन होगा. जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. हो तुमने राखे लाखों प्राणी, ये संतों की वाणी है, ये संतों की वाणी है, ये संतों की वाणी. तुमने राखे लाखों प्राणी, ये संतों की वाणी, ये संतों की वाणी है, ये संतों की वाणी. तेरी छवि देख कर ये दुनिया दीवानी है, ये दुनिया दीवानी है, ये दुनिया दीवानी है. भाव से तेरी पूजा रचाओ, भाव से तेरी पूजा रचाओ, जीवन में मंगल होगा. जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर. सर्वांनी आरतीसाठी जागेवर उभं राहायचं आहे. आजचे यजमान कोण असेल ते समोर यायचं आहे आरतीसाठी. बाबाजींच्या पालखी पुढे आरती जोडी जोडीने यायचं आहे. गावातील जे जोडीने आहे त्यांनी कृपया आरतीसाठी समोर या. समोरचे जो डिझोन आहे, जे जोडीने या ठिकाणी उपस्थित आहे, अनेक लक्ष्मी नारायण या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांनी सर्वांनी समोर या. बाबाजींच्या पालखी समोर श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी बाबा समोर आरती. गौरी कमला जय देव जय देव जय मंगल मूर्ति हो श्री राजमूर्ति. दर्शन मात्रे मार स्मरणे मात्रे मार कामोदर पीतांबर भजवरी वंदना दर्शन वस्त्र तुलना. जय देव जय मंगल मूर्ति हो श्री राजमूर्ति. दर्शन मात्रे मार स्मरणे मात्रे मार पुराण शिव जी की आरती कीजिए, शिव चरणों में ध्यान अपना दीजिए. शिव पुराण शिव जी की आरती कीजिए, शिव चरणों में ध्यान अपना दीजिए. ये महाग्रंथ है शिव पुराण, सन्मार्ग दिखाने वाला, सब बिगड़ी बनाने वाला.
वाला सुनती सुजान करते हैं ध्यान सुनती सुजान करते हैं ध्यान शिव अमृत रस को पीजिए श्री शिव पुराण शिव जी की आरती कीजिए शिव चरणों में रात बना दीजिए। जय भोले। जाति अनूप कल्याण रूप सबके मन को ये भाए मन मंदिर में बस जावे शिव ध्यान लगा मन को भी जगा शिव ध्यान लगा मन को भी जगा तन मन धन अर्पण कीजिए शिव चरणों में याद बना दीजिए श्री शिव पुराण की आरती शिव चरणों में याद बना दीजिए। चौबीस हजार श्लोकों का सार ये पावन ग्रंथ कहावे शिव की महिमा बतलावे हो जा पुनीत विषयों को जीत हो जा पुनीत विषयों को जीत मन कामना फल सब कीजिए शिव चरणों में याद बना दीजिए श्री शिव पुराण शिव जी की आरती शिव चरणों में याद बना दीजिए। ये विश्वनाथ करते संसार सब दुख मिटाने वाला सब सुखी बनाने वाला अवतार लगाने वाला अवतार लगाने वाला जप नमः शिवाय ओम नमः शिवाय जप नमः शिवाय नमः शिवाय जीवन सफल कीजिए शिव चरणों में याद बना दीजिए शिव पुराण शिव जी की आरती कीजिए शिव चरणों में याद बना दीजिए। जय भोले। सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ति प्रेम करो आरती अंधार कराया दूर प्रगट ले जाजी जोड़ी प्रेम करो आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ति जानदार कोई प्रभु नामा शिवाचे करे भक्त परम चित्ता भक्ति प्रेम करो आरती सद्गुरु स्वामी मूर्ति प्रेम करो आरती भक्ति ग्रह काळा हृदय शंकर शिव भोळा भक्ति के घर तीनों प्रतिका कापूर पेटवा धूप दीप झाला आता कापूर आरती देवा कापूर आरती रत्नगणित हाजरी देवा कर्पूरासम निर्मलवाचे मानस राहू दे माझे मानस राहू दे कर्पूरासम भाव भक्तिदास वंदवाहू दे धूप दीप झाला आता कापूर आरती रत्नगणित
नारायण सिंहासनी देवाची ठाकुर आरती ठाकुर आरती देवा ठाकुर आरती ज्ञान कळेना ज्ञान कळेना न कळे काही देवा न कळे काही सत्य रूपी मुक्पुरी वाला वाट दे साधू खाली लोटांगणवती नमडोळ्यात पाहिन रूप तुझे तमेव माता पिता तमेव 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 कायेन वाचा मनसेनैवा बुद्ध्यात्मना भगवद्भावा अच्युतमेश्वर परम नारायण कृष्ण राम हरे वासुदेव हरि हरि राम 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 हरि हरे हरे राम राम हरे देवस्थानि धर्माणि वर्तमानस्ते नाटं महिमाना सच्चि सच्चि यत्पुरे साधा संत देवः विराजाय प्रसन्न स्वामिने नमो शरणाय सुरे कामान कामाय मह्यं कामेश्वर वैष्णवः कुबेराय वैष्णवनाय महाराजाय नमः ॐ विश्वतश्चक्षुरुत विश्वतो मुखा विश्वतो बाहुरुत विश्वदस्मादः सम्माहुतं नमतीति भद्रजावा भूमिजनं देवेकः नानासुगन्धिपुष्पाणि यथा कालोद्भवानि च पुष्पाञ्जलि मया दत्तग्रहणं परमेश्वर हरि ओं पूर्णमदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते सर्वेन्द्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् हरि ओं शान्ति शान्ति शान्ति